भरपूर ऊन वाढलं आहे आणि अशा कडकडत्या उन्हामध्ये थंडगार रिफ्रेशिंग मॉकटेल्स मिळाले तर. आणि तुम्हाला माहिती आहे, हे मॉकटेल्स आपल्याला बाजारातून विकत आणायची गरज नाही. फक्त घरच्या घरी 2 ते 3 साहित्यामध्ये आपण हे मॉकटेल्स तयार करू शकतो, आणि तेही घरात असलेल्या फ्रेश फ्रुट्स पासून. तर तुम्हाला माहिती आहे का, आज मी हे मॉकटेल जे आहे ना, ते घरी माझ्याकडे जे फ्रुट्स होते ते वापरले आणि मस्त असं थंडगार रिफ्रेशिंग हे मॉकटेल तयार केलं. मी याला ग्रेप मोहितो असं नाव दिलेलं आहे. तुम्हाला काय नाव सुचतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. चला, तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची अगदी साधी, सिंपल, थंडगार, रिफ्रेशिंग ग्रेप मोहितोला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 प्रकारची द्राक्ष घेतलेली आहे. आता ही द्राक्ष ना आंबट होती, ही अशी काही खाल्ली जात नव्हती, म्हणून मी याचं मॉकटेल तयार केलं. आणि हे मॉकटेल इतकं रिफ्रेशिंग आणि इतकं मस्त होईल हे वाटलं पण नव्हतं. सोबत डाळिंब होते, तर म्हटलं चला थोडंसं मिक्स फ्रूट करून बघूया. तर इथे 2 प्रकारची मी द्राक्ष घेतली. तुम्ही कुठलाही एक घेऊ शकता, म्हणजे तुम्ही हिरवं द्राक्ष किंवा ही काळी द्राक्ष, 2 पैकी कुठल्याही एका द्राक्षाने पण करू शकता, फक्त रंग आपला वेगळा येईल. सोबत मी इथे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे. नाही घेतले तरीही चालेल. आता हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. तर याचा ज्यूस आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे जे काही इक्विपमेंट्स असेल ज्यूस काढण्यासाठी, त्यामधून ज्यूस काढून घ्यायचं. तर मी हे मिक्सरला, जे सगळ्यात मोठं पॉट असतं त्याच्यामध्ये फिरवून घेते आणि गाळून याचं ज्यूस काढून घेते. तर हे बघा, मस्त आपलं ज्यूस तयार झालेलं आहे. छान चाळून घ्यायचं आणि सगळा चोथा बाजूला निघतो आणि ज्यूस मस्त आपलं तयार होतं. बघितलं किती छान रंग आलेला आहे. आता हे ज्यूस थोडंसं पिऊन बघायचं, म्हणजे यामध्ये तुम्हाला साखर घालण्याची गरज असेल तर ती घालायची. तर माझ्याकडे पिठी साखर तयार आहे, तर ती मी 2 टेबलस्पून यामध्ये घातली. हे थोडंसं गोडसर असावं, किंवा नॅचरलीच तुमचे फ्रुट्स जर गोड असेल तर हे सरबत किंवा हा जो ज्यूस आहे तो पण छान असा गोड होईल. मग साखर घालण्याची गरज नाही. तर आता मी थोडीशी साखर घालून हे छान मिक्स करून घेतलं. ही साखर पूर्ण विरघळवून घेतली. किंवा आता मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल, मी हे दाखवलं नाही पण नंतर मला जेव्हा मी टेस्ट केलं तेव्हा मला लक्षात आलं की यामध्ये जे आपल्याकडे लेमन सरबतचं जे काही प्रीमिक्स वगैरे तयार राहतं ना, जसं आपण इन्स्टंट वगैरे काही सरबत तयार करतो, लिंबू सरबत तयार करतो, त्यासाठीचं प्रीमिक्स मी तयार केलं होतं मागच्या वर्षी. तर ते मी यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे ते पण तुम्ही यामध्ये घालू शकता. त्याने काय होईल, तुम्हाला लिंबाचा पण त्यामधून फ्लेवर येईल आणि साखर पण त्यामध्ये राहील. मग नंतर साखर घालण्याची गरज नाही. आता मी इथे लिंबूचे असे छान स्लाइस करून घेतले, ते घातले. थोडासा पुदिना यामध्ये घालायचा आहे आणि थोडंसं क्रश करून घ्यायचं. यामध्ये 1-1 चमचा तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता. मॉकटेल्स तयार करणं म्हणजे पूर्णपणे स्वतःच्या टेस्ट बडवरती अवलंबून आहे. तुम्हाला कसं गोड लागतं, किती आंबट लागतं, त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता. आता जेव्हा आपण बाहेरचे क्लासिक मोहितो वगैरे पितो, तर ते तर खूप शुगरी असतं, खूप गोड असतं. पण तुम्ही हे मॉकटेल्स घरी करत असाल तर साखरेचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त तुम्ही करू शकता. आता हे तयार झालेलं ज्यूस यामध्ये घालायचं. मस्त भरपूर बर्फ यामध्ये घालायचा. पहिल्या याच्यामध्ये मी बर्फ घालायचं विसरले. आणि त्यानंतर हा सोडा घालायचा. तर इथे स्वीट सोडा वापरायचा, म्हणजे चव छान लागते. किंवा जर तुम्हाला प्लेन सोडा वापरायचा असेल तर हे जे ज्यूस आहे ते थोडंसं गोड करायचं, म्हणजे बॅलन्स होईल. तर आता इथे आपलं ज्यूस पण थोडंसं छान नॅचरली गोड आहे. त्यानंतर मी हे स्वीट सोडा यामध्ये घालायचा, किंवा तुम्ही स्प्राईट वगैरे पण घालू शकता. आणि मस्त थंडगार रिफ्रेशिंग हे मॉकटेल एन्जॉय करायचं. बघितलं ना, किती सोपी रेसिपी आहे. घरच्या घरी मॉकटेल्स आपण तयार करू शकतो. इथे जे फ्रुट्स आपण घेतलेले आहे त्याऐवजी तुम्ही ऑरेंज घेऊ शकता, स्ट्रॉबेरीचा ज्यूस घेऊ शकता, आणि जसा नेहमीचा लिंबू फ्लेवर आहे किंवा क्लासिक मोहितो आहे, ते पण याच पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. आता हे तुम्ही स्पेशली संडेजला वगैरे आपण सगळेच जण असतो आणि काहीतरी जेवणासोबत थंडगार हवं असतं, तर हे तुम्ही तयार करू शकता. किंवा तुमच्याकडे कुठली पार्टी वगैरे असेल आणि काही मॉकटेल कॉकटेल द्यायचं असेल, तर हे पण तुम्ही याच पद्धतीने सर्व्ह करू शकता. फक्त हे सगळं मिक्स करून ठेवायचं आणि सगळ्यात शेवटी थोडा थोडा बर्फ यामध्ये घालायचा आणि सर्व्ह करायचं. आहे ना सुंदर? दिसायला तर सुंदर आहे, प्यायला पण मस्त आहे आणि करायला पण अगदी सोपं आहे.
तर आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.